ब्रेक के बाद आप सभी का बहुत स्वागत है सी न्यूज़ भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। गढ़चिरौली जिले के अहेरी तहसील अंतर्गत कमलापुर में आयोजित छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर में बड़ी संख्या में ग्रामीणों ने भाग लिया, जहां विभिन्न सरकारी योजनाओं का लाभ मौके पर ही उपलब्ध कराया गया। गढ़चिरौली जिले के अहेरी तहसील के कमलापुर में छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान चरण 1 के तहत भव्य शिविर का आयोजन किया गया, जिसे ग्रामीण नागरिकों से उत्साहजनक प्रतिसाद मिला। कार्यक्रम में तहसीलदार बालाजी सोमवंशी ने उपस्थित ग्रामीणों से सरकारी योजनाओं का अधिक से अधिक लाभ लेने की अपील की। उन्होंने कहा कि शासन अब आपके द्वार पहुंचकर लोगों की समस्याओं के समाधान का प्रयास कर रहा है। शिविर के दौरान नागरिकों को विभिन्न शासकीय योजनाओं की विस्तृत जानकारी दी गई और जरूरतमंद लाभार्थियों को कई प्रकार के प्रमाण पत्र और दस्तावेज वितरित किए गए। इनमें राशन कार्ड, संजय गांधी और श्रवण बाल योजना के मंजूरी प्रमाण पत्र, वन भूमि पट्टे, जाति प्रमाण पत्र, निवास प्रमाण पत्र, नए आधार कार्ड, पंजीकरण और आधार अपडेट जैसी सेवाएं शामिल रहीं। इस अवसर पर मंडल अधिकारी प्रवीण गजभिये, तलाठी सागर हेडो कमलापुर, एकनाथ टपाले, दामरांचा, प्रशांत कोडापे, रेपनपल्ली सहित राजस्व, कृषि, वन, स्वास्थ्य विभाग के अधिकारी, आंगनवाड़ी सेविकाएं और स्वयं सहायता समूह की महिलाएं बड़ी संख्या में मौजूद रहीं। शिविर में आंगनवाड़ी सेविकाओं द्वारा गर्भवती महिलाओं के लिए पोषण आहार से संबंधित विशेष स्टॉल भी लगाए गए, जहां चना, मूंग, बरबटी, मोट, पपीता और अमरूद जैसे पौष्टिक खाद्य पदार्थों की जानकारी दी गई। इस पहल को महिलाओं ने सराहा। इस अभियान का मुख्य उद्देश्य दूर दराज क्षेत्रों के नागरिकों तक सरकारी योजनाएं पहुंचाना, दस्तावेजों की पूर्ति कराना और उनकी समस्याओं का त्वरित समाधान करना रहा। शिविर के माध्यम से कई नागरिकों को सीधे शासन की सेवाओं का लाभ मिला, जिससे लोगों ने संतोष व्यक्त किया। महाराजस्व अभियान टप्पा क्रमांक 1च्या अंतर्गत अहेरी तालुक्यामध्ये आपण 6 शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। त्यापैकी 2 शिबिर आपले यापूर्वीच पार पाडलेले आहेत। आता आज या दिवशी 3रं शिबिर आहे कमलापूर या ठिकाणी। तर या कमलापूरच्या शिबिरामध्ये सर्व शासकीय विभाग या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि आपापल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। विशेषतः महसूल विभागाच्या मार्फत जर विचार करायचा असेल तर यामध्ये 7/12 जे आहे 7/12चं अद्ययावतीकरण तो एक विषय आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार लाभार्थी योजना आहेत। पुरवठ्याच्या बाबतीत ज्या काही विषय आहेत ते पुरवठ्यांचे पण लाभ या ठिकाणी देणार आहोत। आधार अपडेशन, 7/12च्या दुरुस्त्या, ह्या सर्व योजना या ठिकाणी महसूल विभागाच्या मार्फत राबवल्या जाणार आहेत आणि इतर सर्व विभागाच्या मार्फत शेती जे कृषीच्या योजना आहेत कृषी विभागाच्या मार्फत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांचा पण या ठिकाणी लाभ देणं चालू आहे। विशेषतः जे ॲप आहे कृषीच्या योजना आणि जे काही पिकं आहे त्या पिकावर कुठला रोग पडला तर त्याच्यामध्ये काय नियोजन करायचे, कुठले औषध फवारायचे, त्या अनुषंगानं आणि ज्या वेळेला पेरणी करतो आपण पेरणीच्या नंतर कुठले प्रॅक्टिसेस पिकासाठी आवश्यक आहेत तर ती सर्व माहिती अद्ययावतपणे AI ॲपचा वापर करून कसा केला जाऊ शकतो चांगल्या पद्धतीनं त्याची पण कृषी विभागाच्या मार्फत या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याबाबतचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे। त्याचबरोबर महिला व बालविकास या विभागाच्या तर्फे जे पोषण आहार आहे गरोदर मातांसाठी त्याचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन त्यांनी मांडलेलं आहे। भूमी अभिलेख या विभागाच्या मार्फत सुद्धा सलोखा योजना आहे, या सर्वच्या योजनाची माहिती या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे। सर्व इतर विभाग या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि त्या शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा शासनाचा अभिनव असा उपक्रम आहे आणि या ठिकाणी मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुखी, समाधानी आणि सबळ बनावं। धन्यवाद। नमस्कार। आपला ICDSच्या वतीने समाधान शिबिरामध्ये आम्ही स्टॉल लावलेले आहोत। लोकांपर्यंत जनजागृतीसाठी या स्टॉलच्या मार्फतीने आहाराचे जे काही आहेत आपल्या सगळ्या मातांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। याच्यामध्ये आपल्या अंगणवाडीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम योजनेअंतर्गत जो काही आपला अमृतार आहे त्या मातांपर्यंत अंगणवाडीतून आम्ही त्या मातांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत आम्ही हा अमृतहार पुरवत आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणा लाडू, एक अंडा, निंबाची फोड, वरण भात, भाजी, पोळी अशा गरोदर माता योजनेतर्फे खाऊ घालतो आहोत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत।
पीएम जनमन योजनेअंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट याचे ऑफिस अहेरी थ्रू 4 लोकांची टीम असते. मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट म्हणून. तर आपल्या अहेरी ब्लॉकमध्ये 79 PVTG विलेजेस असते, जे अतिदुर्गम भाग एरिया असतो. तिथे आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम असतं आमचं. तर या 79 विलेजेसमध्ये आमच्या डेली व्हिजिट असतात. 2 टीम आहेत, 30 गाव आम्ही वाटून दिलेले आहेत. तर त्या 79 विलेजेसमध्ये आम्हाला आरोग्य सेवा द्यायची असते. तर अतिदुर्गम भागामध्ये जिथे लोक हॉस्पिटलला जाऊ शकत नाही अशा एरियामध्ये आम्ही डेली व्हिजिट करतो आणि त्या लोकांना प्राथमिक उपचार देतो. आणि अतिदुर्गम झालं तर आमच्या व्हॅननी आम्ही SDSला रेफर करतो. हा उद्देश आहे. योजनेचा लोकांनी फायदा घ्यायला पाहिजे असं मी लोकांना ओके चालेल. गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता संजय यमसवार की रिपोर्ट। कमलापुर का ये राजस्व समाधान शिविर ग्रामीण विकास और प्रशासनिक पहुंच को मजबूत करने की दिशा में एक सफल पहल साबित हुआ। रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।